नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या ऍडमिशन प्रक्रियेच्या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. प्रवेश फेऱ्यांची नेमकी काय तारीख आहे, कुठल्या तारखेला प्रवेश फेरी असेल आणि कुठल्या तारखेपासून आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरू होईल, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. सर्वांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत. फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 2 भरून तुम्ही ऑनलाईन अनलॉक केला असेल. कॉलेजेसची नावं सुद्धा तुम्ही सिलेक्ट केली असेल. आता पुढे काय, पुढे लिस्ट कधी लागणार, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करू. ऍडमिशन कधी होणार आणि प्रत्यक्षात कॉलेजमध्ये आपल्याला कधी जाता येईल, या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो, जर नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर या संदर्भातले मित्रांनो, ही एक बातमी आहे. ही बातमी आपण समजून घेऊयात. 11वी येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी या ठिकाणी येत्या रविवारी असणार आहे. म्हणजे नेमकं काय आहे, कशी प्रोसेस आहे, ते सगळं बघून घेऊ. बघा, 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत गुरुवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून 12,71,295 विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केलेली आहे. जवळपास 12 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यात मुंबईमधून जवळपास 1,21,000 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता सर्वसाधारण गुणवत्ता प्रवेश फेरी ही 8 जून रोजी होणार आहे. म्हणजे 8 जून रोजी ही प्रवेश फेरी जाहीर होईल असं या बातमीनुसार सांगण्यात येत आहे. आणि त्याच्यानंतर बघा पुढे, ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. मात्र 9 ते 11 जून या कालावधीत हे प्रवेश पूर्ण करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. म्हणजे 9 ते 11 या कालावधीत ऑनलाईन हे सगळे प्रवेश प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायचे, अशा प्रकारची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे. काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. इथं बघा, प्रवेशाचं एक वेळापत्रक दिलेलं आहे. तर हे वेळापत्रक पण आपण समजून घेऊ. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तत्पूर्वी त्याचबरोबर या ठिकाणी बघा, आपण जर बघितलं तर इथं बघा, राज्यामध्ये नोंदणी झालेल्यांपैकी 12,15,190 विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क जमा केले. जवळपास 12,15,000 विद्यार्थ्यांनी, म्हणजे नोंदणी झाले 12,71,000 आणि 12,15,000 विद्यार्थ्यांनी साधारणतः प्रवेश शुल्क भरलेलं आहे. तरी सुद्धा हजारो विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अजून प्रवेश शुल्क भरलं नाही किंवा त्यांना प्रवेश शुल्क भरताना अडचण आली असेल. ओके, किंवा तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता तुम्ही. तर अर्ज भाग 1 पूर्ण भरून प्रवेश लॉक केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12,05,000. तर यापैकी 12,05,162 विद्यार्थ्यांनी लॉक केलेला आहे तो अर्ज, आणि लॉक केल्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरू होईल. ओके, आता पुढे बघा, पुढचे काही मुद्दे त्या ठिकाणी. प्रवेशाचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये 8 जूनला आपण जर बघितलं तर 8 जूनला सर्वसाधारण गुणवत्ता फेरी असणार आहे. आणि सर्वसाधारण गुणवत्ता फेरी 8 जूनला लागल्यानंतर मग 9 ते 11 जून रोजी प्रत्यक्षात प्रवेश होणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 10 जून पासून कॅप फेरी जी आहे ती सुरू होणार आहे. कॅप फेरी ते 4 फेऱ्या आहेत त्या होतील. आणि 11 ते 18 जून या दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश जे आहे ते तुमचे होणार आहे. म्हणजे साधारणतः जून महिन्याच्या शेवटपर्यंत हे सगळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे. म्हणजे जर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये आलं, तुम्ही ज्या 10 कॉलेजेसची नावं दिलेली आहेत किंवा 10 पेक्षा कमी पण दिली असतील काही विद्यार्थ्यांनी, ते पसंती क्रमांक जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्येच तुमचं नाव आलं तर एका पहिल्या फेरीमध्ये, तर तुम्हाला पटकन ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर पुढच्या ज्या काही नियमित फेऱ्या असतील त्याच्यामध्ये तुमचं नाव ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि जर 2 ते 10 या कॉलेजेसमध्ये जर का तुमचं नाव सिलेक्ट होतंय तर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तरी चालेल, पुढच्या फेरीमध्ये तुम्ही पात्र असाल. ओके, त्यामुळे ही सगळी प्रोसेस लक्षात घ्या. जर तुम्हाला एखाद्या ठराविक कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथे ऍडमिशन टू प्रोसीड असं काहीतरी येईल, तर त्यावर क्लिक करून पटकन ऍडमिशन घ्यायचं. आणि जर तुम्हाला 3ऱ्या-4थ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटत असेल आणि तुम्हाला नसेल घ्यायचं त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन, तुमच्या पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्येच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं अशी तुमची जर इच्छा असेल तर मग तुम्ही काही करायचं नाही. पुढच्या फेरीच्या टायमाला पुन्हा एकदा कॉलेजेसची नावं सिलेक्ट करायची आणि पुन्हा पुढच्या लिस्टची वाट बघायची. आणि मग तेव्हा तुमचं नाव जर आलं, तुम्हाला आवडतंय त्या कॉलेजमध्ये, तर मग तिथे ऍडमिशन घ्यायचं आहे. तर एकंदरीत 8 जून पासून प्रवेश फेऱ्या ज्या आहेत, म्हणजे 8 जूनला पहिली सर्वसाधारण गुणवत्ता फेरी असेल, त्याच्यानंतर 9 ते 11 जून प्रत्यक्ष प्रवेश होईल आणि मग 10 जूनला कॅप फेरी असेल आणि त्या अंतर्गत 11 ते 18 जूनला प्रत्यक्ष प्रवेश असेल. आता या सगळ्या फेऱ्यांची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक फेरीच्या प्रत्येक टप्प्यावरती मी नक्कीच प्रयत्न करेल एखादी व्हिडिओ बनवण्याचा, जेणेकरून तुम्हाला
खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी समजतील, कशा प्रकारे ऍडमिशन घ्यायचं वगैरे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.